आज दिनांक 24 जून, बुधवार. आज शेअर मार्केट कसे असेल व ग्लोबल मार्केटमधून काय संकेत मिळत आहेत त्याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. काल बँक निफ्टीमध्ये आपल्याला 750 पॉईंटची घसरण पाहायला मिळाली. बँक निफ्टीतील ॲक्सिस बँक वगळता सर्वच बँकिंग स्टॉकमध्ये आपल्याला काल दबाव पाहायला मिळत होता. बँक निफ्टीने काल जवळपास 6 दिवसांचा लो ब्रेक केलेला आपल्याला दिसून येतो. आठवड्याच्या कॅन्डलवरती जर आपण पाहिलं तर बँक निफ्टी मागील आठवड्याच्या लोवरच्या जवळपास बंद झालेली आपल्याला दिसून येते. आज बँक निफ्टीमध्ये तेजी निर्माण झाल्याने बँक निफ्टीने जर वरील बाजूस 57,500 ही लेवल ब्रेक केली तर बँक निफ्टीची वाटचाल 57,800 ते 58,000 कडे होऊ शकते. तर कालचा दबाव आज देखील कंटिन्यू राहिला आणि बँक निफ्टीने जर 57,000 ची लेवल ब्रेक केली तर बँक निफ्टीची वाटचाल ही आपल्याला 56,800 कडे होताना पाहायला मिळू शकते. ती देखील लेवल ब्रेक झाली तर 56,500 पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. काल निफ्टीमध्ये 278 पॉईंट तर सेन्सेक्समध्ये 893 पॉईंटचा दबाव आपल्याला पाहायला मिळाला. निफ्टीतील 9 शेअर्समध्ये फक्त तेजी होती आणि 41 शेअर्समध्ये दबाव होता. यावरून लक्षात येईल की मार्केटमध्ये किती जोरात दबाव आपल्याला काल पाहायला मिळाला. 11:30 नंतर हा मार्केटमध्ये दबाव वाढल्याचा आपल्याला दिसून आला. उद्या सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी राहणार आहे. काल आय टी सेक्टर मध्ये आपल्या दबाव दिसून येत होता. तसेच दक्षिण कोरियाच्या मार्केटला 20 मिनिटासाठी लोअर सर्किट लागली. त्यामुळे सर्वच ग्लोबल मार्केटमध्ये आपल्याला दबाव दिसून आला. आय टी सेक्टर हे मंदिरातील घंटेप्रमाणे झालेलं आपल्याला दिसून येतं. अमेरिकन मार्केटमध्ये दबाव झाला तरी आपले आय टी सेक्टर पडत आहे. AI मुळे आपले आय टी सेक्टर ऑलरेडी खाली आलेले आहे. डॉलर इंडेक्स वाढला तरी आपली आय टी सेक्टर खाली जात आहे. परत काल त्याच्यामध्ये भर पडली, दक्षिण कोरियाचं मार्केट पडलं तरी आपलं आय टी सेक्टर खाली जात आहे. म्हणजे या ना त्या कारणामुळे आय टी सेक्टरला दबाव किंवा फटका बसत असलेला आपल्याला दिसून येत आहे. आणि हेच आय टी सेक्टर आपल्या मार्केटला पण खाली घेऊन जात आहे जाता जाता. आय टी सेक्टरचे 3-4 स्टॉक आणि इंडेक्सचा चार्ट आपण मागील 2-3 व्हिडिओमध्ये मला वाटतं आपण त्याच्यावरती चर्चा केली होती. जे लोक आपले व्हिडिओ दररोजच्या दररोज पाहत आहेत त्यांना ट्रेडिंग करण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी सोपे गेलेलं असेल. सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे दक्षिण कोरियाच्या मार्केटला काल 20 मिनिटासाठी लोअर सर्किट लागलं. याचं कारण काय होतं तर आय टी सेक्टरमधील सॉरी आय टी व AI सेक्टरमधील स्टॉकमध्ये आलेले सेलिंग प्रॉफिट बुकिंग म्हणायला काही हरकत नाही. तसेच सेमीकंडक्टर स्टॉकमध्ये देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळालं. हा साऊथ कोरियाचा जो मार्केट आहे, जसं आपल्या मार्केटमध्ये रिलायन्स हा सर्वात मोठा प्लेअर आहे तसं यांच्या मार्केटमध्ये सॅमसंग हा सर्वात मोठा प्लेअर आहे. काल तो जवळपास अप्पर सर्किटच्या जवळपास गेल्यामुळे मार्केटला देखील लो लोअर सर्किटच्या जवळपास गेल्यामुळे मार्केटला देखील लोअर सर्किट लागलेली काल आपल्याला दिसून आली. हा फक्त दक्षिण कोरियापुरताच मर्यादित राहिला नाही तर जपानचे मार्केट देखील 4% दबावामध्ये बंद झालं. आणि इलॉन मस्क यांचा पेसेक्सचा जो IPO आला होता त्याला तो देखील 16% घसरलेला आपल्याला पाहायला मिळतो. याचा अर्थ पूर्ण जगभरातील आय टी सेक्टर असेल किंवा टेक शेअर्स असतील यांच्यामध्ये दबाव आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. बिझनेस ऑफ शेअर मार्केटला वाटतं की ही गोष्ट जी आहे दक्षिण कोरियामध्ये घडलेली ही तात्पुरती जरी आपल्या मार्केटसाठी निगेटिव्ह असली तर लॉंग टर्मचा जर आपण विचार केला तर आपल्या मार्केटसाठी ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. याच्या पाठीमागे महत्त्वाचं कारण म्हणजे विदेशी गुंतवणूकदार भारतातून बाहेर का गेले तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे AI आणि टेक शेअर्स सेमी कंडक्टर स्टॉक यांच्या मोठ्या कंपन्या आपल्या देशामध्ये उपलब्ध नव्हत्या त्यामुळे ते आपल्या देशातून पैसा काढून बाहेरच्या देशामध्ये गेले. दुसरी गोष्ट होती विदेशी गुंतवणूकदारांवरती लावण्यात आलेला टॅक्स. हा टॅक्स आता सरकारकडून कमी केलेला आहे, करण्यात येणार आहे अशा बातम्या येत आहेत.
त्यामुळे टॅक्सचा विषय साईडला जाईल. राहिला कोणता? सेमी कंडक्टर आणि एआय स्टॉक. आता या ज्या लोकांनी बाहेरच्या देशामध्ये गुंतवणूक केली, त्यांना जर एका दिवसामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात जर फटका बसणार असेल, तर साहजिकच ते काय होऊ शकतात? आपल्या मार्केटकडे परत येऊ शकतात. त्यामुळे लॉंग टर्मच्या दृष्टीने विचार केला तर आपल्या मार्केटसाठीही पॉझिटिव्ह गोष्ट आहे म्हणायला काही हरकत नाही. साऊथ कोरिया मार्केटचा दबाव हा काल अमेरिकन मार्केटमध्ये पण पाहायला मिळाला. टेक स्टॉक्समध्ये तिथेही मोठ्या प्रमाणात सेलिंग दिसून आली आणि सलग 2 दिवस अमेरिकन मार्केटमध्ये देखील हा दबाव कंटिन्यू राहिला. आज आपले मार्केट पॉझिटिव्ह मध्ये ओपन होण्याचे संकेत ग्लोबल मार्केटमधून मिळत आहेत. जर आपण पाठीमागच्या आठवड्याचा हाय आणि लो पाहिला तर त्याच्या जवळपासच आपण जाऊन हायच्या जवळपास जाऊन खाली आलोय. आता लोच्या जवळपास आलोय. लो पासून वरती जातो का हे बघणं आज खूप महत्वाचं असणार आहे. पॉझिटिव्ह मध्ये ओपन झाल्यानंतर निफ्टीने 23,800 ची लेवल ब्रेक केली तर 24,000 पर्यंत निफ्टी जाऊ शकते आणि ती देखील लेवल ब्रेक केली तर मात्र निफ्टीची वाटचाल 24,100 ते 24,150 पर्यंत होऊ शकते. तर खालील बाजूस निफ्टीने 23,800 हा महत्वाचा सपोर्ट ब्रेक केला आणि त्याच्या खाली काही काळ थांबली तर 23,700 पर्यंत येऊ शकते. ते देखील लेवल ब्रेक झाली तर 23,600 पर्यंत निफ्टी येताना आपल्याला पाहायला मिळू शकते. हार्मोनचा मार्ग सर्वांसाठी खुला झाल्यामुळे तेल वाहतूक सुरळीत सुरू झाली आणि याचाच फटका कच्च्या तेलाची किंमत $77 खाली गेलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही आपल्या मार्केटसाठी सर्वात पॉझिटिव्ह गोष्ट असेल. तसेच डॉलर इंडेक्स 13 महिन्याच्या हायवरती पोहोचलेला आहे. याचा साहजिकच फटका कोणाला बसणार आहे? बेस मेटल सेक्टरला, म्हणजे मेटल सेक्टरमध्ये दबाव आज देखील राहू शकतो. सोन्याच्या किमतीमध्ये काल 2% घसरण पाहायला मिळाली तर चांदीच्या किमतीमध्ये 6% घसरण पाहायला मिळाली. काल विदेशी गुंतवणूकदारांनी 2,000 कोटीची विक्री केली तर स्वदेशी गुंतवणूकदारांनी 680 कोटींची खरेदी केल्याची पाहायला मिळते. आम्ही दिलेली माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.